सर्वांना ख्रिस्तामध्ये शालोम सलाम. प्रभूची स्तुती असो. विलापगीत याचा अध्याय 3 वचन 22 आणि 23. बऱ्याच वेळा या पवित्र वचनाचा उल्लेख आम्ही करत असतो. हे वचन आम्ही ऐकत असतो आणि आम्ही वाचलेलं देखील असेल. वचन सांगतं की आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय. आणि म्हणून पुढं असं म्हटलेलं आहे, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. थोर आहे होय देवाच्या लोकांनो, त्याची सत्यता ही थोर आहे. ही जी परिस्थिती आहे ही त्यावेळची परिस्थिती आहे. आणि विलापगीत जे आहे ते इर्मया भविष्यवक्ता जो आहे त्याने लिहिलेलं आहे असं मानलं जातं. आणि या भविष्यवक्त्याच्या या काव्यात्मक स्वरूपात मांडलेल्या या रचनेमध्ये, पवित्र वचनामध्ये जी इस्रायलासाठी एक आशा आहे, ती आशा म्हणून परमेश्वराने दिलेले वचन आहे. परमेश्वर जे आहे त्याची दया त्याच्या लोकांवर कधीच कमी करत नाही, त्याच्या करुणेला कधी खंड पडू देत नाही. ही परिस्थिती अशी होती, बाबेलच्या जे साम्राज्य आहे त्याने यरुशलेमेला वेढा घालून देवाच्या लोकांवरती जे आहे त्याच्या मंदिरावरती, त्यांच्या सर्व संपत्तीवरती अधिकार काबीज केला आणि त्याने सर्व प्रकारे अनेक गोष्टींचा जो आहे सत्यानाश त्या ठिकाणी केलेला होता. आणि लोक जे आहे ते अत्यंत भयानक परिस्थितीतून जात होते. यहुदा आणि यरुशलेम दोन्ही ठिकाणी भयंकर परिस्थिती होती. परंतु अशा परिस्थितीमध्ये इर्मया संदेष्टा जो आहे त्याला परमेश्वराने त्या ठिकाणी त्याच्या कार्यासाठी ठेवलेलं होतं आणि त्याच्याद्वारेच ही गोष्ट इस्रायलासाठी देण्यात आली आहे. आणि आज ती तुमच्यासाठी, माझ्यासाठी देखील एक आशा म्हणून आमच्यासाठी हे वचन आहे की त्याची करुणा आमच्या जीवनावर नेहमी आहे, त्याला कधी खंड पडत नाही आणि आम्ही भस्म झालो नाही. देवाच्या लोकांनो, ती बाबेलच्या राज्याची जी परिस्थिती आहे ती इस्रायल लोकांच्या, यहुदाच्या लोकांच्या पापामुळे आलेली होती. आज कळत नकळत आम्ही अनेक गोष्टी देवाविरुद्ध करून आम्ही त्या पापाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये आणत असतो आणि देवाच्या विरुद्ध वागून आम्ही स्वतः सफर करणं किंवा त्रास भोगणं, दुःखातून जाणं, हे आम्ही स्वतः आमच्या गोष्टींसाठी कारणीभूत ठरत असतो. परंतु तरी देखील तो परमेश्वर दयाळू आहे आणि त्याची दया तो आमच्यावरती रोज सकाळी नवी करतो, है ना. ती रोज सकाळीचा सूर्य उगवतो, दिवस येतो, तशी ते नवीन होते आणि त्याची सत्यता ही थोर आहे. त्याने आपल्या करुणेला खंड पडू दिला नाही. परमेश्वर खूप चांगला आहे, त्याच्या दयेत, त्याच्या करुणेत वाढत राहा. परमेश्वर तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो.